सभा म्हणणार नाही, जे की आज इथं एवढा मोठा जनसमुदाय जमला आहे त्याच्यामुळे मी भव्य सभा म्हणून मी सांगणार आहे। आज उत्तमराव वाघ प्रतिष्ठानची अशी भव्य सभा, या सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवराव भंडे, प्रमुख पाहुणे नागू कांबळे, बबनराव शिंदे, प्रकाश वलसे, सचिन स्वामी, शिवाजीराव, त्र्यंबक जगताप, नाना जगताप, रामचंद्र पाटील, अजय जाधव, पप्पू शेख, तात्यासाहेब जाधव, अजित जाधव, शिवाजी घायाळ, संजय खंदारे, सुलभा जाधव, पिंटू खंदारे, सुनील वरवटे, उल्हास मोरे, सिद्धू मोरे, अहमदपूरून आलेल्या उर्मिला भगत, जयश्री टोपे, प्रेमाताई कांबळे, सय्यद दस्तगीर, जमीर कोतवाल, शरीफ मासुलदार, काशिम पठाण, राम भाले, मनोजराव शिंदे, विकास शेवाळे, राजू उडफले, दीपक शेवाळे, विजय पवार आणि मंचावर असलेले आणखी सर्व मान्यवर आणि येथे जमलेले सर्व माझे माता बंधू भगिनीनो आणि पत्रकार बंधू मित्रो, मला जेव्हा झरी गावामध्ये यायचं होतं दुपारी 4 वाजल्यापासून लाईट गेल्या म्हणून सांगितले। बाबा मी त्या इंजिनियरला 4-5 वेळेस फोन केला, अरे बाबा 7 वाजेपर्यंत लाईट यायला पाहिजे झरी गावामध्ये, नाहीतर तुम्ही लोकशाही तुमच्या घरी घेऊन चाला असं मी तुम्हाला सांगणार आणि त्याला सांगितलं। पण मित्र, हे जे चालू लोक आहेत जे सत्तेवरचे, त्यांनी लाईट घातली काय, किती जरी काही जरी केलं तर उत्तमराव वाघ हा मागे हटणार नाही। आज यांनी माझ्या सभेला जर लाईट घातली तर 2024 ला ह्यांची कायमची लाईट जाणार आहे, लक्षात राहू द्या मित्रांनो। आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे। आपण जर अशा जे भ्रष्टाचारी लोकाला जर आपण भिवून काम केलं आणि आपल्या मनामध्ये जर भीती तयार झाली तर आपण समाजाचं कधी आयुष्यामध्ये कल्याण करू शकणार नाही। तुम्हाला सुद्धा जागरूक व्हायचे मित्रहो, असे भ्रष्टाचारी लोक जे की लोकाला, गरीब लोकाला त्रास करतात, शेतकऱ्याला त्रास करतात, गरीबाला त्रास करतात, त्या लोकांना तुम्हाला या मतदारसंघात 2024 ला कायमचा हद्दपार करायचे। आपल्या बघूला तुम्ही आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण, काल तुम्हाला माहित आहे आपल्या चाकूरमध्ये सत्तेवरच्या लोकांची सभा झाली, सत्तेवरच्या लोकांची, पण जनता नाही। मी हे माझं आज भाग्य समजतो की बाबा मी कोणत्या पदावर नसताना सुद्धा एक साधा गरीब कुटुंबातला माणूस, पण मला हे जनतेचं प्रेम जे मिळालंय हे माझं मी भाग्य समजतो। बरेच लोक आता हे माझ्या विराट सभा बघून इथं दानवळचे आमचे मित्र सुद्धा आलेले आहेत, पवार साहेब, पठाण साहेब, दानवळला सुद्धा साहेब या आमच्या कार्यकर्त्यांनी अशी भव्य सभा लावली। सत्ताधारी लोक म्हणू लागले, अरे बाबा आम्ही आमदार असताना, पडलेले आमदार असताना आमच्या गावात आमच्या सभेला लोक नाही आणि हा माणूस लोकांना काय पैसे देऊ लागलाय का बघा, 500-1000 लोक कसे जमून आले। तर बाबा त्याला पण नशीब लागतंय लोक जमायला। जेव्हा पापाचा घडा वाढला की तुम्हाला घरी जायची वेळ येते, हे जनता तुम्हाला 2024 ला दाखवून देणार आहे। मित्रांनो, तुम्ही बघला आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सत्ता आहे, सरकार चालवणारं सरकार आहे, त्यांचा काही निकष आहे का बघा आपल्या शेतकऱ्यावर, जे की आपण म्हणतो आमचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र, शेतकऱ्याचा महाराष्ट्र। पण मित्रहो, ज्या शेतकऱ्यापासून आपण जगतो, राहतो, समाजामध्ये प्राबल्य त्या शेतकऱ्यालाच आहे, पण आज
शेतकऱ्याची जर अवस्था बघितलं तर ते अवस्था बघितल्यानंतर वाटतंय की बाबा त्यांच्या घरी आज चूल पेटते का नाही की. पण ह्या सत्ताधारी लोकाला ह्या शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही अशी गोष्ट झालेली आहे. शेतकऱ्यावर तुम्ही बघितलो गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या ह्या चालू लोकांनी जे चालू प्रतिनिधी आहेत त्यांनी कधी शेतकऱ्यावर कधी बोललेलं बघितलं का तुम्ही विधानसभेमध्ये? नाही. आपल्या शेतकऱ्याला विमा मिळाला का बघा, विमा मिळालेला नाही. म्हणजे शेतकऱ्याला फक्त मतदानासाठी उपयोग करून घ्यायचा, गरीबाचा फक्त मतदान रूपी उपयोग करून घ्यायचा आणि त्यांना 5 वर्ष सोडून द्यायचं. आता जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता सरांनी सांगितलं की बाबा तुमच्याकडे आता वाघ आलाय, तुमच्याकडे पर्याय नव्हते, होते पर्याय 1 आणि 2. मग तुम्ही बी हुशार आहात. तुम्ही गेल्या वेळेस त्याला दिलं, गेल्या आता ह्या वेळेस आता हा सुधरल, आमच्या समाजाचं काम करल. पण मित्र हो, हे बिघडलेले लोक कधी सुधरत नसतात. ते आपल्या हातामध्ये आता 2024ला यांना म्हणजे कायमचं बिघडून टाकायचं. तुम्ही बघा आपल्या महाराष्ट्राचं शेतकऱ्यावरचं जे धोरण आहे, तुम्ही बऱ्याच राज्यामध्ये बघता की बाबा शेतकरी जर आपला आनंदात राहायचा असेल, समृद्ध व्हायचा असेल तर शेतकऱ्याला आपल्याला वीज पाहिजे, पाणी पाहिजे, जे की आपल्या शेताच्या आजूबाजूला जे आपण तळे पाहिजे. पण असं कुठं आपल्या मतदारसंघात बघितलं का? बघा तुम्ही दोन्ही तालुक्यामध्ये, चाकूरमध्ये आणि अहमदपूरमध्ये त्यांना आयोजन नियोजन लागतंय. मित्र ह्यांचं आयोजन नियोजनच असं आहे, विधानसभा आली की आता त्यांचे सुरतेत गावातले त्यांचे प्रत्येक गावामध्ये 5-10 चेले आहेत. मी त्यांना चेलेच म्हणणार. आज मी त्यांना आतापर्यंत चांगलं बोलत होतो. आज हे लाईट इथं आपल्या घरीमध्ये घातल्यामुळे मला ह्यांचं आता वाटलं की बाबा हे विकृत बुद्धीचे लोक आहेत. पण त्यांना मी आता इथून माझा हा लढा आणखी तीव्र करणार आणि तुमचा हा लढा मी तीव्र करण्यासाठी तुम्हाला 2024ला तुमच्या मला साथीची गरज आहे. मित्रांनो, तुम्ही यांचं राजकारण बघितलं, तुम्ही ह्या दोन्ही लोकांचं, हे कुण्या गरीबाला आमदार होऊ देत नाहीत. अगोदरच म्हणतात गरीब आला की त्याच्याकडे पैसे, झडपी राहू द्या, पंचायत समिती राहू द्या, कोणतीही निवडणूक राहू द्या, जर आपल्याला कुठं थांबायचं म्हणलं की त्याच्याकडे बजेट आहे का रे बघा म्हणतात का रिकामा आलाय हातानं. पण मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्या संविधानामध्ये, बाबा तुम्ही शिका, संघटन करा आणि समाजाची सेवा करण्यासाठी तुम्ही राजकर्ते बना. पण मित्र हो, आपण राजकर्ते बनू शकत नाही का? त्या लोकांनी जे आपलं जे सत्ता, हे राजकारण, हे जे आणून ठेवलेलं आहे, त्या पैशावर आणून ठेवलेलं आहे. त्यांनी आपलं डोकं लावलेलं आहे की आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला विचाराच्या लोकांची स्पर्धा नको, आम्हाला लोकप्रिय माणूस नको. त्यांना माणूस कसा पाहिजे? बरोबर निवडणूक लढायला पैसेवाला. मग त्यांना हे बी माहिती आहे पुढचं गणित की आपल्या मतदारसंघामध्ये कुण्या गरीबाकडे 5-10 कोटी नाहीत निवडणूक लढायला. पण मित्र हो, देवाची कृपा म्हणा, तुमची माझी कृपा म्हणा, आणि देवानं मला 2024ला सांगितलं की बाबा तू 2024ला गोरगरिबाची सेवा करण्यासाठी सज्ज राहा. मित्र हो, मी गेले 25 वर्ष मी लातूर जिल्ह्यामध्ये, जे की तुम्हाला माहित आहे, तर माझं गाव चाकूर हनुमंतवाडी म्हणजे 2 किलोमीटर आहे. मी अत्यंत गरिबी परिस्थितीमध्ये शिकून, गरिबी परिस्थिती काय असते मी तरी सांगेन, माझ्या भाषणामध्ये सांगेन की माझ्यासारखी गरिबी कुणाला येऊ नये. का तर ती सगळी गरिबी मी माझ्या डोळ्याने, शिक्षण कसं घेतलं, माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण कसं घ्यायला सांगितलं ते फक्त मलाच माहित आहे मित्र हो. म्हणून मी जास्तीत जास्त विचार करतो की गेल्या 25 वर्षामध्ये मी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये समाज कार्याचं काम करतो. पण काही लोकांना सद्बुद्धी म्हणायला बुद्धी आली, विकृत बुद्धी आली, त्यांनी मला
लातूरून आपल्या मतदारसंघामध्ये आणलं. आणि तुमच्या मुलाला मी अगोदर राष्ट्रवादीमध्ये 1.5 वर्षे काम केलो. तुमच्या मुलाला जिल्हा परिषदचा सदस्य करू. ठीक आहे बाबा म्हणलो, मला तर काही निवडणूक लढवायची नाही. मुलगा लढवतो तर ठीक आहे, निवडणूक लढवा. तुमच्या मुलाला सांगा, तुमचा मुलगा MBA झालेला आहे. पण मित्र हो, ह्यांचे विचार इतके घाण विचार आहेत. मी जेव्हा आमच्या मुलाला सांगितलं की बाबा तू आता तुला खरंच जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची असेल तर तू समाजामध्ये जाऊन जनतेची नाळ जोडणं महत्वाचं आहे. मग मी आणि मुलगा आपल्या चापुली गटामध्ये मी 1.5 वर्षे काम केलं. मग समाजाचे काही प्रश्न, समाजाच्या समस्या हे जाणून घेण्याचं काम केलं. मग आमचं घर बी नव्हतं अगोदर ह्या चाकूर हनुमंतवाडीला. पुन्हा म्हणून लागले ह्यांचेच लोक काही कार्यकर्ते म्हणजे आम्हाला इथून पळून लावण्यासाठी. अहो या माणसाचं घरच नाही, मग पुन्हा कसं? मित्रांनो, तिथं घर बांधलं जे की आता आज आपल्या चाकूर तालुक्यामध्ये भव्य संपर्क कार्यालय केलेलं आहे. आणि मग ते कार्यालय केल्यानंतर जशी जशी माझ्याकडे गरिबाची, शेतकऱ्याची, आपले तरुण वर्गाची, महिलांची जशी जशी गर्दी वाढायला चालू झाली, म्हणायला लागले आता ह्या माणसाला इथून कसं पाठवायचं ते बघा. पण मित्रहो, नीतीला भी मान्य नाही. आम्ही जिल्हा परिषदची निवडणूक लढवणार होतो, पण आता अशी वेळ आली आहे की मी आमदार पदाची निवडणूक लढवणार आलो. मित्रहो, आपल्या लोकशाहीमध्ये कुणाला घ्यायची गरज नाही. आणि मी तुम्हाला तिथं आपलं हनुमानरायाचं मंदिर सुद्धा आहे. कोणी काही जरी म्हणलं, हा उत्तमराव वाघ हा रणांगण सोडून पळणार नाही. ह्यांच्याबरोबर मी जो आज हे जनता जमवण्याचं काम केलेलं आहे आणि यांच्या विरोधात जो लढा उभारलेला आहे, हा लढा माझा मी मरण पत्करेन, पण हा लढा थांबवायचं काम करणार. तुम्ही बघला आता पुण्यावी गावात गेलं ते बॅनर लागलेले लाडक्या बहिणी योजनेचे. मित्र ह्यांना खरंच आता सरनी पण सांगितलं, कांबळे सरांनी सांगितलं, ह्यांना खरंच लाडकी बहीण, आपल्याला लाडकी बहीण योजना आणायची होती तर आतापर्यंत का हे सरकार झोपलं होतं का? अहो, आमची लाडकी बहीण जर खरीच तुम्हाला आनंदात बघायची होती तर तुम्ही तिच्या जे आता महिन्याला 1500 रुपये आहेत ते वर्षाला 18,000 रुपये होते. तुम्ही एका महिलेला, आमच्या बहिणीला तुम्ही 90,000 रुपये टाका, मग आम्हाला वाटेल की खरंच आहे सक्षम सरकार आहे. मित्रांनो, यांच्या तुम्ही हे योजना आले, हे योजना जिथपर्यंत हे देतेच घेत राहा. हे काही मी तुम्हाला म्हणणं की घेऊ नका, माझे विचार तसे नाहीत. माझे विचार जोपर्यंत देते ते घ्या. पण आता कांबळे सरांनी सांगितलं की तुम्हाला तुमचे लेकरं बाळ, तुमचा परिवार आनंदात राहायचा असेल आणि येणाऱ्या भावी पिढीमध्ये, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमचे लेकरं बाळ राजकारणामध्ये आमदार, खासदार, मंत्री बघायचे असतील तर तुम्हाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं, तुम्ही ह्याला हाणू नका, मारू नका, ह्यांना फक्त तुमच्या वोटिंग पॉवर मधून दाखवून द्या की बाबा आमची गरिबाची ताकद काय असते आणि ते 2024 ला तुम्ही ते ताकद दाखवून द्या. अहो, मी पुण्याही प्रत्येक गावामध्ये गेलं. काल माझी सभा आपलं अहमदपूर तालुक्यामध्ये, कोणतं गाव होतं, हासर्णी गावामध्ये माझी सभा होती. मित्रांनो, तिथं गेल्यानंतर तिथं पिण्याचं पाणी नाही, जे की आज आपण आपल्या 77 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळवून 77 वर्ष झाले, त्या गावामध्ये पिण्याचं पाणी नाही, स्मशानभूमी नाही. तिथं स्मशान म्हणजे जो आपला माणूस मृत होतो. मग तुम्हाला माहित आहे आजकाल शेती, तर तुम्हाला माहित आहे शेती कुणाकडे आहे, आपला मराठा समाज राहू द्या, धनगर समाज राहू द्या, हटकर, जे बी अशा लोकांकडे शेती आहे. पण दलित समाजाला
शेतीचं प्रमाण कमी आहे नाही समजा, मग त्या लोकाला विचारायला लागते, गावातल्या लोकाला, सरपंचाला, पोलीस पाटलाला, की बाबा आमच्या घरी आज हे म्हणजे प्रेत म्हणजे हा माणूस वारलेला आहे, त्याला फुकायचं कुठं, जाळायचं कुठं, तरी त्यांना त्या लोकाला विचारून जाळावं लागतंय. म्हणजे तुम्ही विचार करा की बाबा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या मतदारसंघामध्ये स्मशानभूमी नाही. तुम्ही लाईटचं तर बघला, ज्या गावात गेलं तिथं डीपी नाही. डीपी कुठं? 75ची डीपी, जिथं आपल्याला 200ची डीपी पाहिजे 75ची. म्हणजे ते लोडमुळे डीपी सुद्धा जळून जातात. म्हणजे ह्यांचं कोणत्याच गोष्टीवर जे आपल्याला मूलभूत सुविधा लागतात आपल्याला जगण्यासाठी, राहण्यासाठी, त्या गोष्टीवर ह्यांचा कोणताच म्हणजे अभाव नाही. जे की नियोजन आयोजन नाही, सगळा भोंगळा कारभार आहे. आपण म्हणतो आपल्या घरात जर आपला कोणता आपल्या घरामध्ये जो घर चालवतो त्याला म्हणतो आमचा घर चांगला चालवणार आहे, न चालवणार आहे, तर ह्यांची गणता आपण न चालवणाऱ्यामध्ये करायचं. आणि येणाऱ्या 2024ला तुम्हाला लोकशाही पद्धतीनं तुम्हाला आपल्या गरीबाचा आमदार निवडून एक आपल्या मतदारसंघामध्ये लोकशाही जागरूक करायची आहे. आज तुम्ही बघला आपल्या बऱ्याच राज्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, आपल्या शिकलेल्या पोराला जे पोरं सुशिक्षित बेकार असतात, आले बघा लाईट, आता आली का लाईट? जे आपले पोरं सुशिक्षित बेकार असतात बऱ्याच राज्यामध्ये 10वी शिकलेल्या पोराला पैसे मिळतात, 12वी शिकलेल्या पोराला पैसे मिळतात, ग्रॅज्युएट झालेल्या पोरा मिळतात. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलाला काही पैसे मिळतात, महिन्याला 5,000 रुपये. बऱ्याच राज्यामध्ये तेलंगणा, दिल्ली, आपला कर्नाटक आणि तिथं त्या 3 राज्यामध्ये शेतकऱ्याला वीज मोफत आहे, घरी आणि शेतामध्ये. शेतकऱ्याला म्हणजे गोरगरिबाला आणि शेतकऱ्याला. मग आपल्या महाराष्ट्रात का नाही? आपल्या महाराष्ट्रात का नाही? तर आपले सगळे हे राजकारणी लोक हे भ्रष्टाचारी लोक आहेत. भ्रष्टाचार करायचा, भ्रष्टाचार करून एका पक्षामध्ये विलीन व्हायचं आणि तिथं खुर्चीवर बसून समाजाला 5 वर्षे वेटीला आणण्याचं काम करायचं. मित्रहो, तुम्हाला आता जागरूक व्हायचे 2024ला की बाबा आम्हाला आमदार कसा पाहिजे. हात वर जर केलं गाडी थांबवणारा, मोबाईल लावला मोबाईल ताबडतोब उचलणारा, आणि तुमचे प्रश्न जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, आमच्या तरुण पोराचे प्रश्न आहेत, जे महिलाचे प्रश्न आहेत, त्यांचे जे प्रश्न आपल्या विधानसभेमध्ये लावून धरून त्यांचे प्रश्न म्हणजे प्रश्न मार्गी लावणारा असा तुम्हाला 2024ला आमदार पाहिजे. आणि हे आणायचं काम तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही म्हणायचं नाही कुण्याही गावात गेलं की बाबा आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण लय बिघडलंय. मग मी त्या दोघा-तिघाला सांगितलं, अरे बाबा बिघडलेलं राजकारण नाही, राजकारण बिघडलेलं सुधारायचं तुमच्या हातामध्ये आहे. लोकशाही पद्धतीनं तुम्ही मतदान करा, तुम्हाला कळेल की मग हे किती जरी मोठे असले. तुम्ही बघितलो लोकसभेला चांगले मोठे लोक, प्रचंड संपत्ती असणारे लोक लोकसभेमध्ये जनतेने घरला पाठवले. आता हे बीजेपीचं सरकार जाता आता कांबळे साहेबांनी सांगितलं की जाता तरलं, पण तरलं सर, पण आता आणखी 5 वर्ष आम्हाला म्हणजे इतका त्रास आहे की बाबा या सरकारचं धोरण नाही. आज आमच्या मुलाला कुठं शाळेत शिक्षण घ्यायचं असेल तर आपण चांगलं शिक्षण सुद्धा घेऊ शकत नाही का? आपल्या या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये तुम्हाला माहित आहे खाजगीकरण उडालं. आपल्या महाराष्ट्रातल्या 59,000 शाळा बंद झाल्या, 59,000 शाळा बंद झाल्या. एअरपोर्टचं खाजगीकरण झालंय, रेल्वेचं खाजगीकरण झालंय, आता हे शाळेचं खाजगीकरण. जिथं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा तुम्ही शिका, शिकलेला माणूस हा असा पैलवानासारखं काम करेल, पण आज तुम्हाला माहित आहे की ते शिकलेले पोरच
आज सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत. म्हणजे विचार करा की बाबा ह्या राजकर्ते लोकांनी आपल्याला म्हणजे पुण्यात थराला आणून ठेवलेला आहे. आता तुम्हाला घ्यायची गरज नाही. तुम्ही चांगला माणूस निवडा. तुम्हाला वाटायचं की बायला एक चांगला माणूस निवडा निवडा म्हणला, कुणाला निवडायचं? मित्रहो, तुमच्या आतापर्यंत 2 पर्याय पुढे होते, 1 आणि 2. आज तुमच्या पुढे 3रा पर्याय आहे. 3रा पर्याय तुम्ही सक्षम पद्धतीने निवडा. तुम्ही बघला माझ्या ह्या आपल्या 3 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये चाकूर अहमदपूर तालुक्यामध्ये जे की अशा विराट सभा व्हायला चालू झाल्या, जे की मला सुद्धा गॅरंटी नाही की बाबा उद्या मी आमदार झालो, मंत्री झालो तर एवढी जनता जमती का नाही की. पण आज माझं हे प्रेम, माझं हे जनतेला मी माझं बोलण्याचं, माझं कामाचं कौशल्य बघून जनता सुद्धा जमायला लागले आणि जनतेचं हे मी प्रेम कधी विसरणार नाही. मित्र, आपले खरंच लेकरं बाळ उद्या जर सत्तेवर जायचे असतील तर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे की असं नाही की बाबा तुम्ही बघलं गेल्या 77 वर्षापासून हे आमदार नाही तर ते आमदार, आपल्या गरीबातला नाही. आता हे ते बंद करा. तुम्हाला सांगितलं मी. आता 3रा पर्याय आहे आणि त्यांना सुद्धा कळायला लागलंय की बायला ह्या माणसानं त्यांची चर्चा मला कार्यकर्ते सांगत असते तर अहो ह्या माणसाकडे माणसं कशी जमणार आहेत? बाबा त्याला भाग्य लागतंय माणसं जमायला. तुम्ही चर्चा करून काही चालणार नाही. चर्चा करून काहीच चालणार नाही. तुम्ही त्याला लोकशाही दाखवून द्यायच्या येणाऱ्या विधानसभेला. मित्रहो, तुमच्या हे हातामध्ये मी वचननामा दिलाय. त्या वचननाम्यामध्ये मी 3 वर्ष फिरून आपल्या मतदारसंघामध्ये आमच्या जनतेच्या काय समस्या आहेत, आमच्या शिकलेल्या पोरांच्या काय समस्या आहेत, आमच्या महिलांच्या समस्या काय आहेत. आज तुम्ही बघलो आपल्या मतदारसंघामध्ये महिलांसाठी, तरुण पोरासाठी, शेतकऱ्यासाठी काही रोजगार नाही. मित्रांनो, रोजगार म्हणजे कसा पाहिजे आपल्याला? रोजगार म्हणजे जे की MIDC एरिया तयार करून त्याचं नियोजन आयोजन करून त्याचं उत्पन्न सरकारला पण आणि आमच्या सुद्धा जे MIDC मध्ये लोक कामाला जातात त्यांना महिन्याला 25-30 हजार रुपये मिळायला पाहिजे. असं आपल्याला आपण रोजगार पाहिजे. आज रोजगार कोणता आपल्याकडे? महिलाला कुणाच्या तरी शेतात कामाला जायचं, कुणाच्या तरी हॉटेलवर कामाला जायचं, कुठेतरी असं. म्हणजे हे रोजगार होऊ शकत नाही. मित्र हो, तुम्ही जागरूक व्हा. रोजगार आपला मतदारसंघ विकसित बनवायचा असेल तर तिथं तुम्हाला आमदार सुद्धा चांगल्या विचाराचा, जनतेचं जनकल्याण करणारा असा माणूस तुम्हाला 2024ला निवडून द्यायचे. तुमच्या हातामध्ये हे पुस्तकं दिलेत. या पुस्तकामध्ये तुम्हाला सांगितलंय की आपल्या शिकलेल्या पोराच्या समस्या, रोजगार नाही, लाईटचा प्रश्न, असे जे आपल्याला मूलभूत सुविधा लागतात जगण्यासाठी, राहण्यासाठी, त्या सुविधाची मी आपल्या ह्या वचननाम्यामध्ये, जे की वचननामा जनतेचा विकास अहमदपूर चाकूर तालुक्याचा, तुम्ही हे चांगलं वाचा. तुम्हाला आतापर्यंत 75 वर्ष ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून वचननामा वेगळा आणि जाहीरनामा वेगळा. हा वचननामा आहे आणि हा वचननामा तुम्ही जेव्हा मला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर हा वचननामा मी 100% पूर्ण करणार आहे, हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. आता सरांनी सांगितलं आरक्षणाचा विषय. मित्रांनो, आज इथं प्रत्येक जाती धर्माचा माणूस असेल, 18 पगड जातीचा माणूस असेल, इथं जनता असेल, पण आरक्षण हे तुम्ही आज बघलो 1 वर्ष झालं मराठा आरक्षणाचा प्रॉब्लेम आहे, समस्या आहे. धनगर समाजाची समस्या आहे, कोळी समाजाची आरक्षणाची समस्या आहे. सर मग हे आपले सत्ताधारी लोक काय करतात? जिथं अहमदपूरला आणि चाकूरला त्यांचे उपोषण करते बसलेले मराठा समाजाचे, धनगर समाजाचे, मग जायचं तिथं त्या बसलेल्या 150 लोक बसलेले असते, त्यांच्याकडे जायचं आणि हा माझा पाठिंबा, जाहीर पाठिंबा आहे असं लेटर देऊन तिथं देऊन यायचं आणि ते सगळी पोस्ट आपल्या ग्रुपवर टाकून द्यायचं. मित्रांनो, तुम्ही आता वेड्यात राहू नका.
तुम्हाला कोणत्या समाजाला पाठिंबा द्यायचा असेल, तुम्हाला कोणत्याही समाजाचं आरक्षण पारित करायचं असेल तर तुम्ही विधानसभेमध्ये ठराव मांडा की बाबा आम्ही सगळे आमदार एकत्र येऊन आम्ही हे आरक्षणाचा विषय मिटवत आहे आणि समाजानं प्रत्येक आनंदात राहावं. पण ते तिथं जात नाहीत, इथं बसलेल्या लोकांकडे जातात आणि ते बसणारे मी लोक काही त्यांच्या जवळचे राहतेच, त्यांच्या हातात देऊन यायचं. तर मित्र हो, हे तुम्ही वेळ बनवू नका. आता 2024ला तुमचे लेकरं बाळ, तुमच्या घरचे सगळे आनंदात राहायचे असतील तर तुम्हाला लोकशाही पद्धतीनं मतदान करून चांगल्या माणसाला निवडून आणणं महत्वाचं आहे. आता तुम्हाला माहित आहे निवडणूक आहेत विधानसभेच्या, आता जायला चालू झालेत. हे काम आहे, इकडला शुभारंभ, त्या गावात नारळ, ह्या गावात नारळ. अहो तुम्हाला विकास करायचा होता तर हे जनता जे बोलले आज फेसबुक व्हॉट्सअपला आणि पत्रकार लोकांना, जे जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत, आमच्याकडे रस्ते नाहीत, पाणी नाही, स्मशानभूमी नाही, मग हे जनता बोलली असती का? आणि हा जनतेचा आक्रोश झाला असता का तुम्ही जर चांगले कामं केले असते? हा जनतेचा उद्रेक आहे. हे इतकी मोठी सभा लागणं म्हणजे हा जनतेचा उद्रेक आहे. आणि 2024ला मित्र मी तुम्हाला हेही सांगतो, तुम्ही मला मतदान करा किंवा न करा, पण मी जातीचं राजकारण करू शकणार नाही. जातीचं राजकारण करून आपण समाजाचं भलं करू शकणार नाही. आपल्या समाजाला काय पाहिजे, मूलभूत सुविधा लागतात, तर जातीचं राजकारण करून चालणार नाही. आता प्रत्येक उमेदवार जे विधानसभेला उमेदवार थांबणार आहे, प्रत्येक मी बघत असतो कास्टचे लोक किती आहेत बघा, मध्ये त्या गावात त्या गावात त्या गावात त्या गावात. मित्र आपल्याला कास्टचं राजकारण करून चालणार नाही. आपला समाज, शेतकरी, महिला, आमचे तरुण पोरं जर खरंच आनंदात बघायचे असतील तर त्यांना आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार चांगला उपलब्ध करणे. तुम्ही बघितलं मोदीचं तर बघितलं तुम्ही 2014 पासून रोजगार आणतो, आमच्या शिकलेल्या पोराला नोकऱ्या आणतो, प्रत्येकाच्या अकाउंटला 15 लाख रुपये आणतो. काळं धन, बाहेरच्या देशातलं काळं धन पांढरं करतो. पण काळं धन पांढरं तर काही झालेलं नाही, पांढरं धन काळं झालं. आपल्या सरकार, आपल्या जनतेवर जीएसटी लादली गेली. म्हणजे हा विचार करा की बोलतात एक करतात एक. अशा सर्व राजकीय लोकांना तुम्ही सत्तेपासून दूर ठेवा. आणि तुम्हाला लोकशाही पद्धतीचे लोक जे की आमच्या समाजामध्ये अहोरात्र राहून आमच्या समाजाला जाणणारे, समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडणारे असे तुम्हाला लोक निवडून येणं महत्वाचं आहे. तुमच्या भल्यासाठी असे लोक निवडून आलं तरच भलं करू शकतात. मित्रांनो, तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर मी असं तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. मी पुढचं पण नियोजन लावून ठेवलेलं आहे की बाबा आता विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि चाकूरची आणि अहमदपूरची नगरपालिका आहे. तिथं मी उत्तमराव वाघ प्रतिष्ठानतर्फे सर्व आपले शेतकऱ्याचे पोरं आणि गोरगरीब पोरं निवडणुका लढवणार आहेत. म्हणजे तुम्हाला दिसणार आहे की बाबा हा गोरगरिबाचा माणूस. आणि प्रत्यक्षात रामराज्याप्रमाणे आपण आज कितीतरी वर्षानं म्हणतो की बायला आपल्याला रामराज्य पाहिजे. फक्त म्हणतो आपण, पण ते आपण विचारातून तयार करायला पाहिजे की आमच्या मतदारसंघामध्ये रामराज्य यायला पाहिजे. आणि हे रामराज्य जर आणायचं असेल तर 2024ला मला तुमच्या साथीची फार गरज आहे. मग मला पण ह्यांना पण कळलं, ह्या सत्ताधारी लोकांना, की बाबा आमच्या पैशा पिशाचं काही राजकारण चालणार नाही. आता गरिबाचे लोक सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकतात. हे तुम्ही 2024ला दाखवून द्या. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या 3 महिन्यापासून आपल्या मतदारसंघामध्ये मी बरंच बघितलो
की बाबा गोरगरीब लोक, कुणाला अटॅक आला, कुणाची किडनी गेली, कुणाचं लिव्हर गेलं, कुणाचं यकृत गेलं, जे असे गंभीर आजार आहेत, गेल्या 3 महिन्यापासून ह्या उत्तमराव वाघ प्रतिष्ठानतर्फे मित्रहो, जे की आपल्या मतदारसंघामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही योजना कोणी आणू शकल नाही. म्हणजे जे की मी कोणत्या सत्तेवर नसताना सुद्धा की माझ्या गोरगरिबासाठी मला काहीतरी करायचे आहे आणि मी कमवलेलं काहीतरी माझ्या गरिबासाठी करायचे आहे, म्हणून हे मी आपल्या मतदारसंघामध्ये जे लोक गंभीर आजारी असतात, पण त्यांना जे गंभीर आजार असतात कमीत कमी त्याला 5-10 लाख रुपये लागतात, हे तुम्हाला लागू नये म्हणून मी उत्तमराव वाघ प्रतिष्ठानतर्फे त्या रोगावर आपल्या उत्तमराव वाघ प्रतिष्ठानतर्फे 10 लाखाचा इलाज मोफत केलेला आहे. 10 लाखाचा इलाज, जे की हे दवाखाने तुम्हाला वाटायचं की बाबा हे 10 लाखाचा आहे म्हणजे कुठलं तरी सरकारी दवाखाने असतील. सरकारी दवाखाने नाहीत मित्र. आपल्या जे महाराष्ट्रामध्ये जे नामांकित हॉस्पिटल आहेत, बॉम्बे हॉस्पिटल, भाटी हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, जे की असे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत आणि तिथं उपचार तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्या मतदारसंघामधून 13 लोक गेलेले आहेत. तिथं कलकोटीचा एक आहे, आपले शिरूरचा एक किडनी गेलेला पेशंट आहे. त्या 13 मधून 11 लोक म्हणजे चांगल्या गंभीर आजारावर मात करून आपल्या मतदारसंघामध्ये 2-4 दिवसात येणार आहेत आणि त्यांची प्रकृती सुद्धा ठणठणी झालेली आहे. त्यांची मुलाखत सुद्धा मी पत्रकारतर्फे आपल्या फेसबुकला, व्हॉट्सअपला टाकणार आहे की बाबा तुम्ही हे 10 लाखाचा इलाज कसा घेतला आणि तुम्ही ह्या गंभीर आजारावर कशी मात केली, हे त्यांच्या तोडून तुम्हाला ह्या 4 दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहे. तुम्ही आज मला इथं बोलावलात, उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये तुम्ही इतका मोठा पक्ष सोहळा केला, त्याबद्दल तुम्हाला भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मित्रो, तुम्हाला मला आणखी एक बोलायचं राहिलं. माझा राजकीय वारसा काही नाही. माझा ना कुठं राजकीय वारसा म्हणजे कोणी घरचं, ना आमदार ना खासदार. सगळं काही आहे हे सर्व तुम्ही तरुण, महिला, आमचे पुरुष मंडळी, हे तुमची साथीची मला 2024ला सक्त गरज आहे. तुम्ही लक्षात ठेवा. मी अपक्ष निवडणूक आपल्या मतदारसंघामध्ये जे लढत आहे, माझ्या विरोधात जे लोक आहेत, मातंबर लोक आहेत, त्यांचं नाव काढलं की लोक म्हणतात अरे बापरे लय मोठे लोक आहेत म्हणतात. मित्रांनो, लोकशाहीमध्ये कोण मोठं नसतं. लोकशाहीमध्ये सर्व समान असतात. तर हे माझा फोटो जेव्हा मी एबी फॉर्म भरेल तेव्हा आणखी माझं चिन्ह येईल. ते चिन्ह सुद्धा मी म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये घराघरामध्ये कसं पोहोचल, मी ते विचार करून तुम्हाला पुन्हा आणखी माझी गटवाई सभा होईल किंवा फेसबुकच्या माध्यमातून माझी सभा होईल. माझं फेसबुक उत्तमराव वाघ नाव टाकलं की माझे 6 फेसबुक येतात कंटिन्यू. कुण्याही फेसबुकला तुम्ही मी लाईव्हची पोस्ट टाकली, उद्या मी एकटा असल्यामुळं सगळं काही मला करावं लागतंय. तुम्ही फक्त सर्व जनता, माझे आता बरेच कार्यकर्ते बी जुळलेत, चांगले कार्यकर्ते जुळलेत. त्या कार्यकर्त्याला म्हणतात तुम्हाला पुढे काहीतरी चांगलं व्हायचं असेल त्या वाघाची साथ सोडून द्या, तुम्हाला काम देऊ, हे देऊ, हे सत्ताधारी लोक. पण मित्र, माझा एकही कार्यकर्ता, आत्ता प्राध्यापक मनोज शिंदेनी सांगितलं, ते माणूस जे की माझ्याकडे विकास शेवाळे आहेत. मित्र, विकास शेवाळे हे धनगर हटकर समाजामध्ये येतात, पण त्यांना माझे विचार आवडले. त्यांनी माझ्या कमीत कमी 12 गावामध्ये सभा लावल्या. 12 गावामध्ये जे की अशी तुमची प्रचंड होतो न भविष्यती आपले मनोज शिंदेनी लावले. म्हणजे असे माझ्याकडे सेनापती तयार झालेत. मग मला आता भ्यायची काही गरज नाही. तुमचं असं प्रेम राहू द्या. एवढं बोलतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. निश्चितच वाघ साहेबाबरोबर